नमस्कार मित्रांनो, अशी मंडळद्वारा संचलित कला व वाणिज्य ट्रस्टचे आप्पासाहेब गिरधर एकनाथ माळी कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळोदा, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार, विषय अर्थशास्त्र. मी प्राध्यापक जयेश मगरे सर्वांचं स्वागत करतो. आपण इयत्ता 11वी अर्थशास्त्र या पाठ्यक्रमाचा अभ्यास करत असताना प्रकरण पहिलं अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना हा प्रकरण अभ्यासत होतो. त्या प्रकरणामध्ये एकूण 2 संकल्पना किंवा अर्थशास्त्राच्या 2 शाखा यांचा अभ्यास करत होतो. पहिली शाखा आहे सूक्ष्म अर्थशास्त्र मायक्रो इकॉनॉमिक्स आणि दुसरी शाखा आहे स्थूल अर्थशास्त्र मॅक्रो इकॉनॉमिक्स. या दोन्ही अर्थशास्त्रांचा आता आपण अभ्यास करत होतो. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण गरज, वस्तू व सेवा, उपयोगिता, मूल्य, संपत्ती, वैयक्तिक उत्पन्न, व्यय शक्य उत्पन्न, आर्थिक क्रिया, उत्पादन घटक या 8ही संकल्पनांचा अभ्यास मागील व्हिडिओमध्ये आपण केला आहे. तर आज आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणजेच मॅक्रो इकॉनॉमिक्स किंवा त्याला समग्र अर्थशास्त्र असं देखील म्हटलं जातं, त्यातील काही संकल्पनांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, बचत, गुंतवणूक, व्यापार चक्र, आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास या संकल्पना अभ्यासणार आहोत. चला तर मग आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय समजून घेऊयात. स्थूल म्हणजे मोठा किंवा एकूण. एकूण म्हणजे मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं की सूक्ष्म अर्थशास्त्र हा फक्त एका घटकाचाच अभ्यास केला जातो. म्हणजे एखाद्या जंगलापैकी फक्त एकाच झाडाचा जर अभ्यास केला तर तो काय सूक्ष्म अभ्यास होईल. परंतु स्थूल अर्थशास्त्रामध्ये पूर्ण जंगलाचा अभ्यास जर केला आपण तर तो काय एकूण अभ्यास होईल. एकूण सर्व वृक्षांचा किंवा झाडांचा अभ्यास आपण त्यामध्ये करू, म्हणून त्याला काय म्हणतो आपण एकूण किंवा मोठा. स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण घटकांचा म्हणजेच एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण पुरवठा व एकूण मागणी या सामान्य किंमत पातळी इत्यादींचा अभ्यास केला जातो. म्हणजे सर्व एकत्रित केलेला अभ्यास हा काय असतो आपला स्थूल अर्थशास्त्र असतो. केथेन बोल्डिंग यांची स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या आपण पाहूयात. स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिणामाशी नसून एकूण परिणामाशी येतो. वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो. तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो. म्हणजे एकूण जर बघितलं आपण तर स्थूल अर्थशास्त्र हा पूर्ण एकूण परिणामाचा, एकूण उत्पादनाशी, एकूण किमतीशी, एकूण किंमत पातळीशी तसेच राष्ट्रीय उत्पादनाशी संबंधित आहे हे आपल्याला लक्षात येतं. त्यातील पहिली संकल्पना आपण समजून घेऊयात. राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न हे देशाचा आर्थिक व्यवहाराशी संबंधित असते. त्याला देशाचे एकूण उत्पन्न असेही म्हटलं जातं. राष्ट्रीय उत्पन्नाचा 2 व्याख्या आहेत, त्या दोन्ही व्याख्या आपण समजून घेऊयात. पहिली व्याख्या आहे एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. देशाचा एकूण आर्थिक वर्षाचा जर विचार केला आपण तर आपलं देशाचं आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असतं. या एका वर्षाच्या कालावधीमध्ये जेवढ्या उत्पादित वस्तू झाल्या असतील, पण त्या उत्पादित वस्तू कोणत्या अंतिम वस्तू असतील व सेवा असतील, यांचा प्रत्यक्षात बाजारभावात असलेलं मूल्य आणि त्यांची गणना जर केली तर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मिळत असतं. यामध्ये अंतिम वस्तू हे महत्त्वाचं आहे, कारण समजा प्रत्येक उत्पादक घटक आपण मागे बघितले तर उत्पादन घटक किती आहेत? 4. भूमी असेल, श्रम असेल, भांडवल असेल आणि संयोजक असेल. या 4ही घटकांचा जर मोबदला आपण दिला तर आपण त्या वस्तू तयार करताना प्रत्येकाचा मोबदला जर वेगवेगळा आपण धरला तर त्याची काय दुहेरी गणना होईल. म्हणून इथं काय म्हटलं आहे की अंतिम वस्तू किंवा अंतिम सेवांचा बाजारभावातील मूल्य म्हणजे काय असतं, त्यांची केलेली गणना म्हणजे काय असतं, राष्ट्रीय उत्पन्न असतं. आता जर आपण दुसरं उदाहरण जर बघूयात तर समजा माझा हाताजवळ काय पेन आहे. जर या पेनाचं जेव्हा निर्मिती होते तेव्हा निर्मिती करण्यासाठी पेनाचं काय काय लागणार आहे आपल्याला, त्या पेनला दिलेला कलर असेल
किंवा त्या प्लॅस्टिकचं असेल, काचेचं असेल, नीप असेल ती कशी असेल, कोणत्याही धातूची असेल, मग या सगळ्या वस्तूंचं एकत्रित केलं तर मला काय वाटलं, पेन तयार झाली. ही उत्पादित घटकांचा सगळा मोबदला देऊन याची अंतिम वस्तू म्हणजे जी मी खरेदी करायला जाईल त्या वस्तूची किंमत 5 रुपये असेल तर ती मोजली जाईल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये. म्हणून त्यांनी अंतिम वस्तू व सेवांचाच गणना केली आहे. दुसरी आपण संकल्पना बघूयात. दुसरी व्याख्या बघूयात. राष्ट्रीय उत्पन्न समितीने दिलेली व्याख्या आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवेंची दुहेरी गणना टाळून केलेले मापन होय. आता दुहेरी गणना म्हणजे काय, ज्यामध्ये आपण अंतिम वस्तू बघितली तर त्याच वस्तूची आपण दुहेरी गणना करता येणार नाही आणि अशी दुहेरी गणना टाळून केलेलं मापन म्हणजे काय असेल, राष्ट्रीय उत्पन्न असेल. मागे मी उदाहरण दिलं पेनाचं, तर पेनाचं ज्या पद्धतीने निर्मिती केली जाईल किंवा समजा दुसरं उदाहरण घेऊ आपण, समजा एखादं शर्ट तयार करण्याचा कारखाना असेल तर तो शर्ट लगेच तयार होईल का, नाही. मग त्याचं काय करावं लागेल, आधी त्याला कापूस खरेदी करावा लागेल, त्यानंतर कापसाचं सूत बनावं लागेल, सूत बनवून त्याचं प्रत्यक्षात त्या टेलरकडे जाईल किंवा कंपनीत ते काय होईल, शिलाई होईल, त्यानंतर आपलं शर्ट तयार होईल. मग या सगळ्यांचं जर आपण एकत्रित केलेला खर्च याची जी किंमत, त्या शर्टाची जी किंमत केली तर ती काय होईल, एकचदा ती त्याची गणना होईल, वारंवार त्या वस्तूंची गणना होणार नाही. त्यामुळे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न हे मिळेल. आता राष्ट्रीय स्थूल अर्थशास्त्राची दुसरी संकल्पना आपण बघूयात, बचत. उत्पादनाचा असा भाग जो भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याचा उपभोगाचा त्याग करून शिल्लक राहतो त्यास बचत म्हणतात. आता आपण बघितलं की बचत ही काय, उत्पन्न एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न असेल, समजा त्या व्यक्तीचं उत्पन्न 10,000 हे त्याचं महिन्याचं उत्पन्न असेल, तर तो व्यक्ती 10,000 पूर्ण काय करेल, खर्च करणार नाही, त्याचा उपभोग घेणार नाही. मग तो काय करेल, साधारणतः 8,000 तो त्याचा वैयक्तिक खर्चामध्ये त्या उत्पन्नाचा भाग खर्च करेल. उर्वरित 2,000 तो काय करेल, बचत करेल. म्हणजे काय, उपभोगाचा त्याग करून शिल्लक राहणारी, जी शिल्लक असणारी शेष रक्कम असेल किंवा रुपये असतील, ही त्याची काय असणार आहे, बचत असणार आहे. बचत म्हणजे उत्पादनाचा असा भाग जो चालू उपभोगावर खर्च केला जात नाही, त्याला आपण काय म्हणतो, बचत म्हणतो. स्थूल अर्थशास्त्राची तिसरी संकल्पना बघूयात, गुंतवणूक. बचतीतून भांडवलाची निर्मिती होते आणि भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी करणे म्हणजेच गुंतवणूक होय. उदाहरणार्थ यंत्रसामग्री, उपकरणे इत्यादी. आता गुंतवणूक म्हणजे काय, तर ही गुंतवणूक उत्पन्नाचा काही भाग असतो जो आपण बचत केलेला असतो आणि बचतीतून आपल्याला काय होते, बचतीतून आपल्याला भांडवलाची निर्मिती केली जात असते. समजा आपण मागे उदाहरण घेतलं होतं, एका व्यक्तीचा महिन्याचा पगार 10,000 रुपये आहे, त्यातून त्याने त्याचा गरजा भागवण्यासाठी त्याने 8,000 रुपये खर्च केलेत. उरलेली 2,000 ही बचत त्याने त्याच्याकडे न ठेवता त्याने काय केली, गुंतवणूक केली, इन्व्हेस्टमेंट केली. तर त्यातून त्याला काय होईल, त्या पैशांचा वापर एखादा उद्योगधंद्यामध्ये त्याने वापर केला असेल, म्हणजे उत्पादन प्रक्रियेत त्याने गुंतवणूक केली असेल, त्यामध्ये आपल्याला यंत्रसामग्री खरेदी केली असेल, उपकरणे खरेदी केली असेल किंवा एखादा उद्योगधंद्यात त्याने गुंतवणूक केली असेल, म्हणजे इन्व्हेस्टमेंट केली असेल, त्याला आपण काय म्हणतो, गुंतवणूक असं म्हटलं जात असतं. आपण उत्पादन घटकामध्ये गुंतवणूक हा घटक देखील अभ्यासला आहे. त्याच्यामध्ये ही गुंतवणूक महत्त्वाची असते. भांडवल निर्मिती करण्यासाठी, यंत्रणे खरेदी करण्यासाठी ही उपकरणांचा वापर केला जातो. चौथी संकल्पना आहे व्यापार चक्र. अर्थव्यवस्थेत घडून येणाऱ्या आर्थिक चढउतारामुळे जे व्यापारात बदल घडून येतात त्यांना व्यापार चक्र असं म्हणतात. ते प्रामुख्याने आर्थिक क्रियांमधील चढउतारांमुळे निर्माण होतात. ही चढउतार म्हणजेच तेजी व मंदी होय. आता अर्थव्यवस्थेत ज्या घडून येणाऱ्या असतील आर्थिक क्रिया असतील, त्या आर्थिक क्रिया जेव्हा चढउतार होतात त्यांना व्यापारात बदल घडून येत असतात. या चढउतारांचं मुख्य 2 कारणे असतात. व्यापारामध्ये जेव्हा तेजी असते किंवा मंदी असते, याचं पूर्ण नियंत्रण किंवा या तेजी मंदीचा निर्माण करण्याचा पूर्ण हस्तक्षेप सरकार व मध्यवर्ती बँक करत असते. यांचं नियंत्रण देखील त्यांचंच असतं. जेव्हा व्यापार चक्र चालू असतं
तेव्हा अर्थव्यवस्थेत अनेक प्रकारचे चढउतार येत असतात. जेव्हा आर्थिक व्यवहार चढत जाणारे असतात तेव्हा तेजी असते आणि ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहार हे मंद होत जात असतात, कमी कमी होत जात असतात, तेव्हा काय असते, मंदी असते. आता तेजी म्हणजे काय, तर सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी वाढ म्हणजे तेजी होय आणि सातत्याने सामान्य किंमत पातळी होणारी घट म्हणजे मंदी होय. या तेजी मंदीमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम दिसून येतो. तेजीमध्ये उद्योगधंदा किंवा अनेक व्यवसाय चांगल्या पद्धतीने काम करत असतात, तर मंदीचं सावट असल्यामुळे उद्योगधंद्यांना मोठा परिणाम किंवा फटका बसत असतो. व्यापारातील चक्रीय बदलामुळे निर्माण होणाऱ्या बेकारी चक्रीय बेकारी असे म्हणतात आणि या तेजीमंदीचा कालावधीमध्ये बेकारी आपल्याला आढळत असते. सध्या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला मंदीचं सावट आपल्या देशावर दिसून येत आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे स्पर्धेमध्ये टिकू धरू शकत नाही आहेत, बाजाराच्या स्पर्धेत टिकून धरू शकत नाही. त्यामुळे अनेक उद्योगधंदे मंदीच्या छायेत आल्यात आणि त्यांचा उद्योगधंदा बंद पडण्याच्या मार्गावर आले आहेत, हे आपल्याला लक्षात येतं. पुढची संकल्पना आहे आर्थिक वृद्धी. आर्थिक वृद्धी या संकल्पनेचा संख्यात्मक दृष्टिकोन असतो. सोप्या शब्दात सांगायचे तर आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळात देशाचा वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी असते. आर्थिक वृद्धी ही देशाचा प्रत्येक व्यक्तीचा किंवा देशातील प्रत्येक व्यक्तीचा जर अभ्यास केला तर त्याचं उत्पन्नात जी वाढ होत असेल ती त्याची काय असेल, आर्थिक वृद्धी असते. आणि आर्थिक वृद्धी ही काय असते, संख्यात्मक असते. ती आपण संख्यात्मकमध्ये मोजता येते. पुढची संकल्पना आहे आर्थिक विकास. आर्थिक विकास ही व्यापक संकल्पना असून यात एक गुणात्मक दृष्टिकोन आहे. ज्या पद्धतीने आर्थिक वृद्धी काय संख्यात्मक दृष्टिकोन आहे, तर आर्थिक विकास काय गुणात्मक दृष्टिकोन आहे. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत मानवतेचा कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणणे म्हणजेच आर्थिक विकास होय. उदाहरणार्थ शिक्षण, आरोग्य किंवा मानवाच्या कल्याणासाठी उपाययोजना, लोकांचं राहणीमान सुधारणं या घटक आर्थिक विकासामध्ये येत असतात. आता आपण आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या दोन्ही संकल्पनांचा तुलनात्मक अभ्यास करूया किंवा यांचा फरक आपण समजून घेऊयात. हे नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या दोन्ही शब्दांचं जर आपण बघितलं तर या दोन्ही संकल्पना आपल्याला सारख्या वाटतात, परंतु यांच्यामध्ये भिन्नता दिसून येते. ती आपण बघूयात. पहिला फरक आहे आर्थिक वृद्धीचा. आर्थिक वृद्धी म्हणजे देशाचा वास्तव उत्पन्नात होणारी वाढ असते. म्हणजे आर्थिक वृद्धी काय असते, देशाचा वास्तव उत्पन्नात होणारी वाढ असते. तर आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीबरोबरच महत्त्वपूर्ण आर्थिक घटकात परिवर्तनशील बदल जे लोकांचा कल्याणात वाढ करत असतात. आपण मागे बघितलं की आर्थिक वृद्धी काय असते, देशाच्या उत्पन्नात वाढत असते. म्हणजे देशातील प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न जर वाढत गेलं तर आर्थिक वृद्धी आपल्याला दिसून येते. परंतु आर्थिक विकास काय असतो, वृद्धीबरोबर म्हणजे देशाचा लोकांचं उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच त्यांचा परिवर्तनशील घडून येणार असेल आणि लोकांच्या कल्याणात आपल्याला वाढ दिसून येत असते, ही आर्थिक विकास असतो. दुसरा फरक तुलनात्मक अभ्यास. ही संकल्पना संकुचित व संख्यात्मक असते. आर्थिक वृद्धी ही संकल्पना संकुचित आहे आणि संख्यात्मक आहे. आर्थिक विकास ही संकल्पना व्यापक व गुणात्मक आहे. आर्थिक विकास ही संकल्पना काय मोठी आहे, व्यापक आहे आणि गुणात्मक आहे. कारण व्यापक काय की याच्यामध्ये आर्थिक विकास सोबतच आर्थिक वृद्धीचा देखील महत्त्वपूर्ण घटक मानला जातो. तिसरा फरक आहे आर्थिक वृद्धी. आर्थिक वृद्धी आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे. आर्थिक वृद्धी ही काय आहे, आर्थिक विकास देखील शक्य आहे. कारण आर्थिक वृद्धीमध्ये लोकांचा शिक्षणाचा, साक्षरतेचा अभ्यास होत नाही. त्याच्यामध्ये फक्त लोकांचं उत्पन्न आणि होणारी वाढ आर्थिक वृद्धीमध्ये महत्त्वाची ठरत असते. आर्थिक विकास ही काय वृद्धीशिवाय शक्य नाही. कारण आर्थिक विकास हा आर्थिक वृद्धीवर अवलंबून असतो. लोकांचं उत्पन्न वाढलं तर आपोआप लोकांचा गरजा पूर्ण होतील, लोकांचं राहणीमान सुधारेल,
लोक साक्षर असतील, लोकांचं आरोग्य टिकून राहील, म्हणून आर्थिक विकास काय आर्थिक वृद्धीशिवाय शक्य नाही. चौथा फरक बघूयात आपण. आर्थिक वृद्धी ही एकांगी संकल्पना आहे, कारण आर्थिक वृद्धीमध्ये देशाचा विकासासाठी महत्त्व स्थान दिलं आहे. तर आर्थिक विकास ही सर्वसमावेशक संकल्पना आहे, त्याच्यामध्ये आर्थिक वृद्धीचा देखील समावेश केला जातो, म्हणून की काय आर्थिक विकास ही सर्वसमावेशक संकल्पना आहे. आर्थिक वृद्धी ही स्वयंस्फूर्त आणि प्रतिगामी होणारा बदल आहे. आपल्याला बघत असतो की आर्थिक वृद्धी काय आहे, प्रतिगामी देखील होत असतात. स्वयंस्फूर्त असते, ती कधी वाढेल कधी कमी होईल किंवा घटत्या दराने वाढत जाणारी असते आर्थिक वृद्धी, हेही आपण बघितलं आहे. ती प्रतिगामी असू शकते. आर्थिक विकास हा सहेतुक व पुरोगामी होणारा बदल आहे. आर्थिक विकास हा आर्थिक वृद्धीच्या दृष्टीने सहेतुक केला जातो आणि तो पुरोगामी असतो, हा हळूहळू वाढत जाणारा असतो. शेवटचा फरक आहे, शेवटचा तुलनात्मक घटक आपण बघूयात. आर्थिक वृद्धी ही राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नाद्वारे मोजली जात असते. आर्थिक वृद्धी काय, प्रत्येक व्यक्तीचं, सगळ्या देशातील आपण प्रत्येक व्यक्तीचं जर उत्पन्नाची गोडी आपण जर सगळ्यांचं उत्पन्नाचं बेरीज केली तर आपल्याला काय मिळेल, राष्ट्रीय उत्पन्न मिळेल. आणि हे राष्ट्रीय उत्पन्न देशाचा वृद्धीसाठी महत्त्वाचं ठरत असतं आणि दरडोई उत्पन्नाद्वारे ते मोजलं जात असतं. आर्थिक वृद्धी प्रत्येक दरडोई उत्पन्न म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं मागचं किती उत्पन्न आहे, प्रत्येक व्यक्तीचं एकूण उत्पन्न किती आहे, यांच्या सगळ्यांची बेरीज म्हणजे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न असतं आणि ते आर्थिक वृद्धीसाठी महत्त्वाचं असतं. त्यानंतर आर्थिक विकास हा कृषी उत्पादकता, औद्योगिक उत्पादकता, जीवनमान दर्जा इत्यादींद्वारे मोजला जात असतो.